हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात। मोदींची आज कोल्हापुरातील तपोवन मैदानात सभा। मुख्यमंत्री शिंदेंकडून सभास्थळाची पाहणी। शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदींचा कोल्हापूर दौरा। मात्र शिवरायांच्या गादीविरोधातील प्रचार जनता विसरणार नाही, राऊतांचा हल्लाबोल। कोल्हापुरात मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून टीझर जारी। भीतीगादीची म्हणून सभा मोदींची, टीझरमध्ये उल्लेख। महाविकास आघाडीकडून महायुतीला डिवचण्याचा प्रयत्न। शाहू महाराजांचा उमेदवारी अर्ज भरण्यास महाविकास आघाडीचा एकही नेता आला नाही। हा शाहू महाराजांचा अपमानच, संजय मंडलिकांचा महाविकास आघाडीवर निशाणा। लातूरच्या उदगीरमध्ये आज प्रियंका गांधींची जाहीर सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजी काळगेंच्या प्रचारार्थ सभा होणार। राहुल गांधींच्या लातूर मुक्कामानंतर प्रियंका गांधींची सभा। सांगलीतील काँग्रेसची जागा जाण्यामागेच जयंत पाटील खलनायक। राऊतांच्या माध्यमातून जयंत पाटलांकडून विशाल पाटलांची खेळी। माजी आमदार विलास जगतापांचा गंभीर आरोप। ठाकरे गटाची याचिका निवडणूक आयोगानं फेटाळलेली आहे। प्रचार गीतामधले जय भवानी आणि हिंदू शब्दाविरोधातील बंदी कायम। ठाकरे गटाच्या भूमिकेकडे लक्ष। तुम्ही मला निवडून द्या, मी जिल्ह्यामध्ये एमआयडीसी करेन। भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल। तर मी शब्दाचा पक्का, इतरांसारखं खोटं बोलत नाही, अजितदादांची सुळेंवर खोचक टीका। अजित पवार कोब्रा आहे तर मी मुंगसारखा चिवट। उत्तम जानकरांकडून अजित पवारांचा कोब्रा असा उल्लेख। कोब्रा डसला तरी शरद पवारांसारखा आधारबळ आमच्या सोबत, असाही इशारा। महायुतीतील नाशिकच्या तिढ्यात महंत अनिकेत शास्त्रींची एंट्री। भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत सकारात्मक चर्चा। मला तरीही करायला सांगितलेलं आहे, तयारी करायला, अनिकेत शास्त्रींचा हा दावा आहे। रावेरच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसेंच्या अर्जावर अपक्ष उमेदवाराकडून हरकत। गौण खनिज प्रकरणातील दंडाचा अर्जावर उल्लेख नसल्याचा आरोप। खडसेंचा अर्ज रद्द करण्याची मागणी। पुण्यात शिवसंग्राम संघटनेच्या बैठकीला सुरुवात। ज्योती मेटे कोणाला पाठिंबा देणार? पत्रकार परिषद घेऊन मेटे भूमिका जाहीर करणार। महायुतीचं उर्वरित जागावाटप आज किंवा उद्या होण्याची शक्यता। ठाणे, नाशिक, पालघर, दक्षिण मुंबईची उमेदवारी जाहीर होणार असल्याची माहिती। एमआयएमकडून नसीम खान यांना लोकसभेची ऑफर। नसीम खान यांच्याकडून आता काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा। अल्पसंख्याकांना उमेदवारी न दिल्यानं नसीम खान काँग्रेसवर नाराज। काँग्रेसकडून अल्पसंख्याकांना उमेदवारी न दिल्यानं समाजात रोष, समाजाची भावना पाहूनच निर्णय। नसीम खान यांची भूमिका, तर मला कुणाचीही ऑफर प्रेरित करू शकत नाही। एमआयएमच्या ऑफरबाबत प्रतिक्रिया। गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला परदेशात निर्यातीस परवानगी। लाल कांद्याची अडवणूक कायम। केंद्राच्या निर्यात धोरणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आक्रमक। सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप। कांदा उत्पादक शेतकऱ्याला मिळणारे 2 पैसे मोदी सरकारनं थांबवले। गुजरातच्या व्यापाऱ्यांना मालामाल करण्याची मोदींची भूमिका। गुजरातच्या कांदा निर्यातीवरील परवानगीवरून पवारांसह राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा। हातकणंगलेमधून बच्चू कडू महायुतीविरोधात दंड थोपटणार। आमदार बच्चू कडूंचा राजू शेट्टींना पाठिंबा। तर बाहेरून कुणीही पाठिंबा दिल्यानं परिस्थिती बदलणार नाही, पोचपावती मतानं मिळेल। शिंदे गटाच्या धैर्यशील मानेंची प्रतिक्रिया। मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि वांद्रे वरळी सागरी सेतू मार्गाची जोडणी पूर्ण। पहिला महाकाय गर्डर यशस्वीपणे बसवला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।